महाराष्ट्रामधील तमाम माझ्या लाडक्या बहिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. बघा, आता महायुती सरकार म्हणजे अजित पवार, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे काही सरकार आहे बघा, महायुतीचं हे स्थापन होणार आहे. बघा, या ठिकाणी भरघोस या ठिकाणी यशसुद्धा भेटलेलं आहे आणि हे सगळं बघा लाडकी बहीण योजनेचा फॅक्टर या ठिकाणी कामी आलेला आहे. बघा, तर बघा आता या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला टोटल बघा 7,500 रुपये आपल्या खात्यावरती जमा झालेले आहेत. म्हणजे 5 हप्ते. काहींना बघा या ठिकाणी 3,000 रुपये जमा झालेले आहेत, काहींना या ठिकाणी 4,500 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि काही आपल्या माता आणि भगिनींना एकही रुपया जमा झाला नाही. तर ज्यांना एकही रुपया जमा झाला नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की तुमचा फॉर्म कधी भरला होता, काय झालं होतं आणि कशा प्रकारे तुम्हाला अडचण आली आणि तुम्ही का तुमचे पैसे जमा झाले नाही, याचं कारणसुद्धा या ठिकाणी मी सांगणार आहे. त्यामुळे लगेच टाईप करा तुम्हाला जमा झाले की नाही. आणि कोणाला पण या ठिकाणी पैसे जमा झाले असतील किती पण, तर नक्कीच आपल्या एकनाथ शिंदे यांना थँक्यू म्हणून टाईप करा आणि किती पैसे जमा झाले सुद्धा टाईप करा. या ठिकाणी जर पाहिलं, लाडकी बहीण योजना हा केवळ बघा राजकीय डावपेच नसून महिलांसाठी बघा आर्थिक बळकटीचा स्रोत ठरणार आहे हे दाखवण्याचं जे काय आव्हान आहे या ठिकाणी शिंदे सरकारने सुद्धा केलं होतं. आणि ते स्वतः म्हणले होते की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही बघा या ठिकाणी 2100 रुपये म्हणजे 2,100 रुपये सुद्धा देणार आहोत, हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी बजावून सांगितलं होतं. तर बघूयात आता यांचं या ठिकाणी बघा आता सरकारसुद्धा स्थापन होणार आहे आणि ज्यांना एकही रुपया भेटला नाही त्यांना सुद्धा या ठिकाणी काहीतरी तडजोड केली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे. तर आपल्या सर्वांना माहिती बघा, एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला मतदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत राज्यामधील महिलांना या ठिकाणी 1,500 रुपयाचा जो काही आर्थिक लाभ आहे हा देण्यात येतो. महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना चालू करण्यात आली असली तरी तिच्यावर बघा राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. बघा, दरम्यान काय झालं, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा कल मिळालेला आहे. त्यामुळे आता लाडका बहिणींचे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. पहा, निवडणुकीच्या डावपेचांमध्ये बघा योजनेची भूमिका. महायुती सरकारच्या या योजनेवर विरोधकांनी टीका करताना ही योजना फक्त महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू केली असल्याचा आरोप केला होता. तसेच ही योजना फार काळ चालणार नाही असं भाकीत देखील केलं गेलं. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला या ठिकाणी मोठा जनाधार मिळाल्यानंतर महिलांमध्ये बघा आनंदाचं या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आपल्या सर्वांना याची उत्सुकता लागलेली की हप्ता कधी भेटणार. तर हप्ता हा बघा आपल्याला या ठिकाणी बघा प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले होते, ही योजना फक्त घोषणांसाठी नाही तर आम्ही या योजनेसाठी पूर्ण आर्थिक नियोजन केलेले. बघा, 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबर म्हणजे 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता सरळ खात्यामध्ये टाकला जाईल. तर बघा या ठिकाणी आता निकालसुद्धा लागलेला आहे आणि डिसेंबर महिन्याचा जो काय हप्ता आहे तो सुद्धा या ठिकाणी सरळ टाकला जाईल. याशिवाय बघा पुढील कालावधीसाठी सुद्धा पूर्वी बघा जे काही नियोजन बघा ते सुद्धा केले. बघा, शिंदे सरकार म्हणले बघा, शिंदे यांनी आणखीन एक महत्त्वाची घोषणा केली की आम्ही फक्त 1,500 रुपये देणार नाही तर योजनेचा लाभ वाढून बघा 2,100 करणार आहोत असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे 2,100 रुपये या ठिकाणी 2,100 रुपये भेटणार आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. बघूयात आता त्यांचा वादा खरंच होतो का नाही आपण या ठिकाणी पाहूयात. कोल्हापूर या ठिकाणी बघा जी काही सभा झाली होती त्या प्रचार सभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बघा कोल्हापूरमध्ये महिलांसाठी 10 मोठ्या घोषणा केल्या होत्या. त्यापैकी बघा सर्वात मोठी म्हणजे लाडकी बहीण योजना. दर महिन्याला आपल्याला माहिती आहे 1,500 रुपयेवरून 2,100 करण्यात येणार असल्याची घोषणा सुद्धा त्यांनी केली. बघा, महिला सुरक्षेला प्राधान्य देत मुख्यमंत्री म्हणाले की या ठिकाणी 25,000 महिला पोलीस या ठिकाणी दलामध्ये भरती करणार आहे. 25,000 या ठिकाणी महिला भरती होणार आहेत. म्हणजे या ठिकाणी फक्त महिलांची भरती सुटत नसते तर पुरुषांना सुद्धा या ठिकाणी संधी भेटणार आहे. बघा, तर बघा निम्म्या जागा जवळजवळ असतात महिलांसाठी आणि 25 असतात पुरुषांसाठी. म्हणजे असे टोटल 50,000ची भरती या ठिकाणी करू असं त्यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, आणि महिला सक्षमीकरणासाठी सरकार नेहमी पुढाकार घेईल असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रकारे बघा महायुती सरकारने या ठिकाणी जर पाहिलं तर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बऱ्याच योजना चालू केलेल्या आहेत. त्यापैकी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून ती महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी प्रभावी ठरणार आहे. बघा, महायुतीच्या योजनेवर महिलांचा या ठिकाणी विश्वास आहे. बघा, राजकीय वर्तुळाच्या टीकेच्या झळा सहन करतही महायुती सरकारने महिलांसाठी खास योजना सादर केलेल्या आहेत. बघा, महिला मतदारांसाठी लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित राहणार नसून तिचा फायदा बघा आगामी काळामध्ये मिळत राहील अशी अपेक्षा सुद्धा या ठिकाणी महिलांमध्ये लागलेली. बघा, ज्यांना एकही रुपया भेटला नाही बघा त्या महिला अतिशय नाराज आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी पैसे टाकण्यात येणार आहेत
आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी काळजी करायची नाही आहे. या ठिकाणी एक पोल विचारला होता की महायुतीच्या दणदणीत विजयाचं सर्वात मोठं जे काही कारण आहे बघा ते काय. तर या ठिकाणी सगळ्यात मोठं कारण राहिलेलं आहे बघा ते लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना यामुळं काय झालं आहे बघा, या ठिकाणी महायुतीचा दणदणीत विजय झालेला आहे. आणि ज्यांना एकही रुपया भेटला नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की मला एकही रुपया भेटला नाही. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करायची पहा.